बातमी खरोखरच खूप धक्कादायक आहे, कारण ही बातमी आहे एका गुन्हेगाराच्या आणि पोलिसांच्या जवळीकीची। फसवणुकीच्या गुन्हेगाराला मोकाट सोडणं पुण्याच्या सहकारनगर पोलिसांच्या अगदी अंगलट आलंय, कारण या आरोपीनं 1.5 वर्षांपूर्वीचा पोलीस अधिकाऱ्याला लाच देतानाचा व्हिडिओ लीक केलाय, ज्यामुळे खरतर पुणे पोलिसांची बेअब्रू झालीच आहे, परंतु वेळेत कारवाई झाली नाहीये। त्यामुळे मोहम्मद सुलताननं 60 ते 65 तरुणांना गंडाही घातलाय। खिचट ठेव, नंतर पण भेटू। पैशासाठी मी करतोय असं जर मला आठवत असेल, अहो मैत्री कुठं झाली मग आपली? पैशासाठी असतं तर मी डायरेक्ट तुम्हाला सांगितलं असतं हे पैसे नाही हे। तुम्हाला असं वाटतं ऐका मला असं बोललो ना तेव्हा खिशामध्ये तुम्हाला असं वाटेल की बाबा पाटील साहेब मुद्दाम पैशासाठी टाळतायत, असं नाहीये। एपीआय सूरज पाटील यांच्या 1.5 वर्षापूर्वीच्या या व्हिडिओनं पुणे पोलिसात खळबळ उडवली आहे। काय स्वभावात नाही, मी काय म्हटलं तापवत ठेवायचा माझाही स्वभाव नाही। बघा पाटील साहेब, आपलं रिलेशन वेगळं आहे, कारण पोलीस अधिकाऱ्याला मोहम्मद सुलतान कुरावलेनं लाच देण्याचा प्रयत्न केला। बघा पाटील साहेब, आपलं रिलेशन वेगळं आहे, ठीक आहे ना? पैशाने आपलं रिलेशन नाही। आपण पैसे आता मी म्हटलो ना एवढे आता घ्या, ह्याच्या पुढे देणार नाही आता नाही देणार। आता वेगळ्या काहीतरी मॅटरला काढू आपण दुसऱ्यांकडून काढायचे आता। असं तुम्हाला नाही, नंतर ठेवा खिचट ठेवा, जामीन होईल उद्या, मला माहिती आहे जामीन होईल। नाही तर नाही होणारच होणार तुम्ही ठेवा, माझा नाही झालं चालेल, माझ्या मिसेसचा झाला पाहिजे फक्त तरी चालेल। हे प्रकरण मोठं गमतीशीर आहे। लाच देणारा मोहम्मद सुलतान कुरवळेनं ग्लोबल स्टार नावाची एक कंपनी सुरू केली, ज्यात 5 पार्टनर होते, पण मोहम्मदने त्यातल्या एक नवनाथ डिमळे या नावाच्या पार्टनरला लाखो रुपयांना गंडा घातला। त्या दोघांमध्ये वादही झाले। डिमळेनं त्यानंतर सहकारनगर पोलिसात तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांना मॅनेज करून मोहम्मद सुलताननं हा प्रकरण दाबायचा प्रयत्न केला। अर्थात त्यावेळी सहकारनगर पोलिसात सूरज पाटील कार्यरत होते, पण मोहम्मदच्या फसवणुकीचं प्रकरण काही पुढे सरकलं नाही आणि सूरज पाटील यांचीही 7 महिन्यांपूर्वी वाहतूक विभागात बदली झाली। सदरचा व्हिडिओ तो अर्धवट आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये त्यानं पूर्ण गोष्ट हे केलेली नाही। तो मला जबरदस्ती पैसे देतोय, पण मी ते पैसे झिडकारलेले आहेत, त्याला नको म्हणून सांगितले। त्या मुलांचे पैसे दे म्हटलं, मला पैसे देण्यापेक्षा। हे त्यावेळी व्हिडिओमध्ये दिसतं की तुम्ही पैसे तुमचे त्यांनी खिशात टाकलेत आणि तुम्ही हसताय, म्हणजे तुम्ही काय काढले नाही ते, असं कुठं विरोध देखील केला? अगदी बरोबर, मी विरोध केलेला आहे त्यावेळी पण, आणि जाताना मी पैसे त्याला झिडकारून त्याला पैसे ठेवून गेलेले आहे त्याला, की ते मला पैसे नको। पण पोलीस कारवाई होत नाही असं लक्षात आल्यानंतर मोहम्मद सुलताननं मोठी शिकार केली। परदेशात नोकरी लावतो असं सांगून राज्यभरातील 60 ते 65 तरुणांकडून प्रत्येकी 2 ते 4 लाख रुपये वसूल केले। बरं, ही सगळी मुलं शिकली सवरलेली, कुणी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं तर कुणी MBA। मात्र यातल्या कुणालाही मोहम्मद सुलतानवर शंका आली नाही। जेव्हा ही मुलं सिंगापूरला नोकरीसाठी पोहोचली तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि घरी परतण्यासाठी ही पदरमोड करावी लागली। म्हणजे टुरिस्ट विजावरती जसं एखाद्याला आपण हनीमूनला पाठवतो किंवा फिरायला पाठवतो, अशा पद्धतीचं पाठवायचं। तिथे गेल्यानंतर तुमचा तुम्ही गोंधळ घाला, फुटपाथवरती झोपा, काही करा। तिथून फक्त पाठवायचं काम केलं पैसे घेऊन, तिथं जायचं, राहायचं, खायचं, किंवा काय आपलं काम ज्या कामासाठी गेलं होतं ते आपणच करायचं। असं कुठल्याही पद्धतीचं अस्तित्व नाहीये त्या माणसाचं किंवा कंपनीचं। यानंतर एप्रिल महिन्यात मुलांनी सहकारनगर पोलिसात धाव घेतली, पण मोहम्मद सुलतानच्या जवळीकीमुळे पोलिसांनी मुलांना हुसकून लावलं। अखेर काही जणांनी एकत्र येऊन पुन्हा 7 ऑक्टोबरला मोहम्मद सुलतान विरोधात तक्रार दिली आणि 10 दिवसांनंतर म्हणजे 18 ऑक्टोबरला सुलतानवर गुन्हा दाखल झाला। आतापर्यंतच्या तपासात एकूण 10 आरोपी निष्पन्न झालेले आहेत, त्यापैकी 5 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। 5 आरोपी पैकी 2 आरोपी हे अटकपूर्व जामीनसाठी कोर्टामध्ये त्याची तारीख चालू आहे आणि 3 आरोपी अद्याप फरार आहे, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत। आतापर्यंत फसवणूक झालेल्या मुलांची जवळजवळ 60 ते 65 लाख रुपयाची फसवणूक झालेली आहे। आता कारवाई करायची म्हणून पोलिसांनी मोहम्मद सुलतानच्या 5 साथीदारांना अटक केली, पण खरं रॅकेट चालवणारा मोहम्मद, त्याची बायको अस्मा आणि भाऊ नावेद मात्र मोकाट आहेत। माझ्याकडून अगोदर 1 लाख रुपये घेण्यात आले चेकनी, त्यानंतर मला बोलला उर्वरित रक्कम 75,000 नंतर दे, आणि
तिकीट घेऊन जा. तर ते मी ॲग्री झालो. त्या दिवशी माझ्याकडून पेमेंट घेतलं. त्यांनी मला बोललं की दुसऱ्या दिवशी तुला तिकीट देतो. त्या दिवसापासून ऑफिस बंद होतं. आज टिल डेटपर्यंत ऑफिस बंद आहे. गुन्हेगारांशी जवळीक असल्यानं एक पोलीस अधिकारी लाचखोरीच्या आरोपात अडकलाय. 60 ते 65 तरुण देशोधडीला लागले आहेत आणि फसवणारा मोहम्मद सुलतान मात्र सुशेगात आहे. आरोपीवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा हा परिणाम. मिकी घई, एबीपी माझा, पुणे.